जय हरी माऊली. तर शुभम म्हणतात मला आणि मी निघालो तो शेगावले. मागच्या भागाला तर मी खूपच चांगला असा प्रतिसाद दिला, त्यामुळे मी घेऊन आलो भाग 2. आणावंच लागते माय उगं नवं नांदेड होय. मग काय, मग आम्ही पोहोचलो तो अकोल्यामध्ये आम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलं, पण ते कशाचं, जनरलचं. पण वेदांची गर्मी बघा आम्हाला घेऊन गेला रिझर्वेशन मध्ये. तिथून टीसीने हाकलून आम्हाला जनरल मध्ये पाठवले. जनरलची अवस्था तुम्ही बघू शकता, निवळी चुकाडा. त्यानंतर बोलता 25 ते 30 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो शेगावला. शेगाव मधून देवस्थानाकडून फ्री अशी बसची सुविधा केलेली आहे, ती आम्हाला घेऊन गेली भक्त निवासाकडे. भक्त निवासामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही 70 रुपये पर बेड अशी रूम बुक केली. फॅमिलीसाठी 200 ते 300 रुपये लागू शकतात. एकदम सुटसुटीत आणि असे स्वच्छ प्रकारे तुम्हाला रूम मिळून जातील. त्यानंतर मी थोडंसं मग मला बघितलं, विशेष नाही. मग सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो. नंतर लक्षात आलं मी एक माळेगावच्या जत्रेतून 100 रुपयाचा चष्मा आणला, तो घालून थोडासा शो ऑफ केला. नंतर निघालो चहा आणि नाश्ता करण्यासाठी. इथे प्रसादालयामध्ये बाहेरच्या पेक्षा स्वस्त दरात तुम्हाला चहा नाश्ता मिळून जातो, त्यामुळे चहा वगैरे घेतला आणि निघालो बाहेर दर्शनासाठी. इथे बसचं वाट बघत बसलो. इथे एक मला मुलगी दिसली, मी तिचा व्हिडिओ बनवून टाकला, ती खूप भारी वाटली मला. त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी निघालो, कारण सकाळी दर्शन खूप चांगलं होतंय आणि कमी वेळ लागतो. त्यानंतर दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालं. त्यानंतर मग आम्ही प्रसादालयाकडे गेलो. महाप्रसाद घेण्यासाठी खूप सारी गर्दी झाली होती. तब्बल इथे आम्हाला 1 घंटा लागला महाप्रसाद मिळण्यासाठी. पण इथलची स्वच्छता आणि सुव्यवस्था आणि शांतता बघून मी खूप भारावून गेलो होतो. पण तुम्ही भारावून जाऊ नका, मला असाच सपोर्ट करत जा. मी तुमच्यासाठी दुसरा नवीन ब्लॉग घेऊन येईल. तुम्ही मला फक्त सजेस्ट करा कोणता ब्लॉग घेऊन येऊ. थँक्यू, धन्यवाद, राम राम.